आज जी मीटिंग झाली देवळाली प्रवरामध्ये, त्या देवळाली प्रवरामध्ये एकूण 47 विषय होते. त्या विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पाणीपट्टीवरचा विषय. पाणीपट्टी प्रशासनाने 4,000 रुपये पाणीपट्टी दर्शवली, तर आम्ही त्याला विरोध केला. आमच्या विरोधी नगरसेवकांनी त्याला विरोध केला. बाकीचे सत्ताधारी पक्षाचं तर काही म्हणणंच नव्हतं. सत्ताधारी नगरसेवकाचं काहीच म्हणणं नव्हतं. पाणीपट्टी 4,000 ठेवा किंवा 3,000 ठेवा किंवा 1,800 तर 1,800 ठेवा. त्यांचे कुठल्याच गोष्टीला विरोध नाही किंवा काही नाही. जरी ते सत्ताधारी पक्षामध्ये असले तरी त्यांनी नागरिकाचा विचार करून, नागरिकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, नागरिकांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासावर त्यांनी तर काही गोष्टीला विरोध केला पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि अध्यक्ष जरी म्हणत असले की ही चुकी प्रशासनाने पाणीपट्टी वाढवली, तर तुम्ही त्याला विरोध दर्शवला पाहिजे ना. प्रशासकाला सांगितलं पाहिजे ना, 1,800 पाणीपट्टी, देवळाली गावाची हालत चांगली नाही, तिथं मागासवर्गीय समाज जास्त आहे, भिल्ल समाज जास्त आहे, त्यांची ऐपत नाही पाणीपट्टी 1,800 भरायची. पण कारण त्यांना 2-3 हांडे पाणी लागत आहे, त्याच्यासाठी ते 1,800 रुपये पाणीपट्टी भरू शकतात. एवढं त्यांची ऐपत नाही, त्यांना जनावरं नाही, गाया नाही त्यांना, त्याच्यासाठी ते एवढी 3,000 पाणीपट्टी भरू शकत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे का अध्यक्षांनी सुद्धा या प्रशासकाला विरोध दाखवला पाहिजे, सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध दाखवला पाहिजे की पाणीपट्टी नका वाढवू. आता यांची वरती सत्ता आहे, बीजेपीची वरती सत्ता, यांनी वरतून निधी आणला पाहिजे ना. या कामासाठी सगळ्या वरतून निधी आला पाहिजे. आता काल जे संतोष चोळके आमच्या गटात नसले तरी ते विरोधकच आहे. त्यांनी 8 पालिकेचे दाखले आणले होते की पाणीपट्टी कुठं किती. तर सर्वाधिक पाणीपट्टी आपल्या शहरामध्ये संगमनेर तालुक्यासारख्या ठिकाणी सुद्धा पाणीपट्टी 2600. आणि जर आपल्या देवळाली गावाला जर 3,000 पाणीपट्टी भरू शकत असलं, तर मग बीजेपीवर जो लोकांनी विश्वास ठेवला त्या विश्वासाला तडाच आहे ना. प्रत्येक वेळेस इलेक्शन झाल्याच्या नंतर लगेच पाणीपट्टी वाढवली जाते. मागच्या वेळेस ज्या वेळेस सत्ता आली त्यावेळेस 700 रुपयाची पाणीपट्टी 1,800 रुपये केली. त्यावेळेस लोकांनी विरोध नाही दर्शवला. पण आज 1,800चे 3,000 होत असले तर पुढच्या इलेक्शनला 3,000चे नक्कीच 6-7,000 रुपये होतील. विरोधी नगरसेवक म्हणून आम्ही जर कमीत कमी 2,500 जर पाणीपट्टी नाही केली तर आम्ही आंदोलन छेडणार आहे.